नमस्कार. आपल्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूया. सध्या आपण 14वा अध्याय अभ्यासत आहोत. तर सुरुवातीला मी डॉक्टर सुनील देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी अभंग म्हणावा आणि आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. हॅलो, आवाज येत आहे? सध्या रामप्रभू विराजमान झालेत अयोध्येमध्ये. तर त्यानिमित्त जे हिंदीमध्ये एक गीत गाजलं होतं, गाजतंय, त्याचं एक मराठीकरण सादर करतोय. माझ्या कुटीचे नशीब आज खुलणार, श्रीराम येणार. माझ्या कुटीचे नशीब आज खुलणार, राम येणार. राम येणार येणार, श्रीराम येणार. राम येणार येणार, श्रीराम येणार. माझ्या कुटीचे नशीब आज खुलणार, राम येणार. राम येणार म्हणून काढेन रांगोळी, दिवे लावून साजरी करेन दिवाळी. राम येणार म्हणून काढेन रांगोळी, दिवे लावून साजरी करेन दिवाळी. साऱ्या जन्मातील माझी पापे फिटणार, राम येणार. साऱ्या जन्मातील माझी पापे फिटणार, राम येणार. राम येणार येणार, श्रीराम येणार. राम येणार येणार, श्रीराम येणार. माझ्या कुटीचे नशीब आज खुलणार, राम येणार. त्यांना झुलविना सजविन पाळणे, रचिन गाईन गोड अभंग गाणे. त्यांना झुलविन सजविन पाळणे, रचिन गायन गोड अभंग गाणे. साऱ्या जन्माची माझ्या दुःखे मिटणार, राम येणार. साऱ्या जन्माची माझ्या दुःखे मिटणार, राम येणार. राम येणार येणार, श्रीराम येणार. माझ्या कुटीचे नशीब आज खुलणार, राम येणार. त्यांना देण्याचा बोरांची गोडी, आणि आणून ठेवीन लोणी साखर थोडी. त्यांना देण्याचा बोरांची गोडी, आणि आणून ठेवीन लोणी साखर थोडी. जीर्ण डोळ्यातून आनंद बरसणार, राम येणार. जीर्ण डोळ्यातून आनंद बरसणार, राम येणार. राम येणार येणार, श्रीराम येणार. राम येणार येणार, श्रीराम येणार. माझ्या कुटीचे नशीब आज खुलणार, राम येणार. माझा जन्म सफल होणार, अंग मोहरेल मन आज फुलणार. माझा जन्म सफल होणार, अंग मोहरेल मन आज फुलणार. मोक्षयाच जन्मी नक्की मला मिळणार, राम येणार. मोक्षयाच जन्मी नक्की मला मिळणार, राम येणार. राम येणार येणार, श्रीराम येणार. राम येणार येणार, श्रीराम येणार. माझ्या कुटीचे नशीब आज खुलणार, राम येणार. राम येणार, राम येणार. छान. स्वतः रचलेलं असं हे गीत श्रीरामांचं खूप छान वाटलं ऐकायला आणि त्याच चालीमध्ये
मी आता सुचिताला विनंती करते की तिने तिच्या निरूपणाला सुरुवात करावी. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. सगळ्यांना आदरपूर्वक नमस्कार. आपण गुणत्रय विभाग योग या 14व्या अध्यायाला सुरुवात केलेली आहे. क्षेत्र म्हणजे नाशवंत शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे अविनाशी परब्रह्मतत्व यांचा विवेक भगवंतांनी आपल्याला शिकवला. आणि हा भेद जाणून जे प्रकृती आणि तिचे विकार यापासून सुटतात ते परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात आणि यांनाच ज्ञानी म्हणतात. या ज्ञानप्राप्तीनं अनेक ऋषीमुनींनी मोक्ष प्राप्त करून घेतला आणि मोक्ष एकदा लाभला की ते महाप्रलयानंतरच्या सृष्टी आरंभ ज्यावेळी होतो, महाप्रलयानंतर परत ज्यावेळी सृष्टीचा आरंभ होतो त्यावेळी त्यांना पुनर्जन्म नाही असं भगवंतांनी सांगितलं. महद्ब्रह्म म्हणजे योगमाया, ही माया आणि परमात्मा हा पिता आणि यांच्यामुळं त्रिगुणमयी सृष्टी निर्माण होते. जसं माऊलींनी म्हणलेलं आहे की या कारणे मी पिता महत ब्रह्म माता अपत्य पंडुसुता जगडंबरू. म्हणजे या जगडंबरातील त्रिगुणात्मक प्रकृतीचे सत्व रज आणि तम हे गुण अविनाशी आत्म्याला शरीरामध्ये बांधून ठेवतात. सत्वगुण कसा आहे तर तो प्रकाशमय आहे आणि ज्ञानाच्या अभिमानानं तो जीवाला बंधनामध्ये पाडतो. रजोगुण कसा आहे तो कामना आणि आसक्ती रूप आहे आणि त्यामुळं काय होतं, आसक्तीनं कर्म आणि कर्मापासून मिळणारं फळ यांनी तो जीवाला बांधतो. तमोगुण कसा आहे, तमोगुण अज्ञानमूलक आहे म्हणजे अज्ञानातून उत्पन्न झालेला आहे आणि तो जीवाला प्रमाद आळस आणि निद्रा यांनी बांधतो. सत्व म्हणजे सुख, रज म्हणजे कर्म आणि तम म्हणजे अज्ञान. म्हणजे देहामध्ये चेतना आणि बोधशक्ती कशाने वाढते, सत्वाने वाढते. तर लोभ लालसा अशांती रजोगुणाने वाढते. प्रमाद आणि मोह तमाने वाढतात. सत्वगुणाने काय प्राप्त होतं, सत्वगुणाने स्वर्गादी लोक प्राप्त होतात. रजोगुणाने आपण जन्मबंधनामध्ये पडतो आणि तमोगुणामुळं मूढ योनींना प्राप्त होतो. सत्वाचे फळ काय आहे, वैराग्य आहे. रजाचं फळ आहे दुःख आणि तमाचं फळ आहे अज्ञान. हा जो सगळा अभ्यास आहे म्हणजे माऊलींनी या अध्यायाला गुणातीत योग असं म्हणलेलं आहे. गुणत्रय विभाग योग. या त्रिगुणातीत कसं व्हायचं, या तिन्ही गुणांच्या अतीत कसं व्हायचं याचा अभ्यास आपण या अध्यायामध्ये करणार आहोत. प्रत्येक मनुष्यामध्ये सत्व गुण, रजोगुण आणि तमोगुण आहेच. या तिन्हीच्या कमी अधिक प्रमाणामुळं कमी अधिक मिश्रणामुळे मनुष्याचा जो स्वभाव बनतो, जी वृत्ती बनते, त्यामुळे काय होत असतं की त्याच्या वागणुकीमध्ये फरक पडत असतो आणि या तिन्ही गुणांच्या योगानं त्याला सुख दुःख भोगावं लागतं. म्हणजे थोडक्यात काय की या त्रिगुणाच्या प्राधान्यतेमुळंच मनुष्याचं वर्तन ठरत असतं. सत्व रज तमो गुण विशिष्ट प्रकारच्या मिश्रणांचं विशिष्ट व्यक्तिमत्वाची व्यक्ती उत्पन्न होते. आता याचं आपण ॲनालिसिस कसं करायचं, म्हणजे आपल्याशी संगती कशी लावायची याची. कोणत्याही एखाद्या क्षणी एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीचं जर पृथक्करण ॲनालिसिस जर केलं तर ती व्यक्ती त्यावेळी कोणत्या प्रभावाखाली आहे हे जाणवेल. म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की
त्यावेळी त्याचे दुसरे 2 गुण पूर्णपणे अनुपस्थित आहेत. तर सर्व काळी प्रत्येक व्यक्तीत 3ही गुण उपस्थित असतातच आणि सर्वच काळी एखादा ठराविक गुणच प्रभावी असेल असा त्याचा अर्थ नाहीये. म्हणजे काय उदाहरण, की सत्वगुण ज्यावेळी प्रभावी असतो त्यावेळी इतर 2 गुण सुद्धा अस्तित्वात असतात, पण तुलनात्मकरित्या त्याचं प्राबल्य कमी असतं. म्हणजे आता हे ॲनालिसिस मी जर माझ्या वागणुकीला लावलं आणि माझ्या वागणुकीचं जर मी ॲनालिसिस करत गेले, तर मला जाणवेल की मी कोणत्या गुणाच्या प्रभावाखाली आहे. आणि तसं करायला काही हरकत नाही आहे. म्हणजे कसं, की समजा आपल्याला काही पित्ताचा त्रास होतोय, ॲसिडिटी आहे. तर ते कशावरून आपण काय त्याचं ॲनालिसिस करू? माझ्या खाण्यात काय बदल झाला होता? की मला त्रास होतोय हे कशावरून मला जाणवेल, की मला काहीतरी मळमळायला लागेल, पोटात दुखायला लागेल, अस्वस्थता जाणवेल. मग मी डॉक्टरांकडे जर गेले तर मग मला ते काय अँटासिडचा डोस देतील आणि मला आराम मिळेल. मग आता याचा ॲनालिसिस मी त्रिगुणशास्त्र आपण हे जे अभ्यासाला लागलोय त्याच्या अनुषंगानं केला तर काय जाणवेल, की सत्वगुण प्रधान व्यक्ती कधी भांडत नाही. रजोगुणी व्यक्ती काय वेळ आली तर भांडण करायचं काही सोडत नाही आणि तमोगुणी व्यक्तीचं कसं असतं, की त्याला भांडणाला निमित्तच लागतं. म्हणजे इनफॅक्ट असं म्हणायला हरकत नाही, की तमोगुणी व्यक्ती भांडण्याचं कारण हुडकतच असतो आणि जर त्याला बरेच दिवस भांडायला काही विषय मिळाला नाही तर तो अस्वस्थ होतो. मग तर त्याला असा मळमळण्याचा त्रास होतो. म्हणजे त्याचं ते सगळं दाबलं गेलेलं असतं, ते कधी उफाळून बाहेर येईल असं त्याला वाटायला लागतं. म्हणजे असं या सगळ्यावरून म्हणता येईल, की ती व्यक्ती आता तमोगुणाच्या प्रभावाखाली आहे. आपण ज्यावेळी डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर डोळे तपासताना काय करतात, की आपल्याला सांगतात, या बोर्डवरची अक्षरं वाचा. मग वेगवेगळ्या आकाराची अक्षरं आपल्याला वाचायला सांगतात आणि ती अक्षरं कशी असतात, मोठ्या आकाराच्या अक्षराकडून लहान आकाराच्या अक्षराकडे क्रमाक्रमानं आपल्याला वाचायला सांगतात आणि जिथं ज्या आकाराची अक्षरं दिसायला आपल्याला त्रास होतो, तिथं काय होतं, मग ते आपल्याला वेगवेगळ्या नंबरचे चष्मे घालायला देतात आणि परीक्षण करून मग ज्यांनी आपल्याला क्लिअर दिसतं, तो त्या नंबरचा चष्मा आपल्याला ते बनवायला सांगतात आणि मग आपल्याला स्वच्छ दिसायला लागतं. तसंच या 14व्या अध्यायामध्ये असं जाणवते, की भगवंत एका डॉक्टरच्या भूमिकेमध्ये आहेत. मनुष्याच्या सगळ्या प्रकारच्या वृत्तीनुसार तो ज्या वेळी जसं वागतो त्यावरून त्याच्यावर त्यावेळी कुठल्या गुणाचा प्रभाव आहे याचं विस्तृत वर्णन या पूर्ण अध्यायामध्ये भगवंतांनी केलेलं आहे. म्हणजे इथं आपण आपला अप्रोच असा ठेवायला हवा, की म्हणजे श्लोकाचा अर्थ तर नो डाऊट आपल्याला समजायला हवाच, पण आपण आपल्या वागणुकीचं, आपल्या वृत्तीचं तुलनात्मक अध्ययन करायला हवं. म्हणजे यामध्ये आपली वागणूक कुठं बसते आणि माझ्यावर आत्ता कुठल्या गुणाचा प्रभाव आहे हे तपासून बघायचं आणि त्यामध्ये काय करायची, सुधारणा घडवून आणायची. म्हणजे म्हणजे कसं, की आपल्याला तामसिक वृत्तीकडून राजसिक वृत्तीकडं, राजसिक वृत्तीकडून सात्विकतेकडं आणि सात्विकतेकडून आपल्या जी मूळ साम्यावस्था आहे त्याच्याकडे प्रवास करायचा आहे आणि हा प्रवास सोपा व्हायला हवा. या प्रवासात आपण जे प्रयत्न करू त्याला एक निश्चित अशी दिशा मिळायला पाहिजे, मार्गदर्शन मिळायला पाहिजे. म्हणूनच हा अध्याय अभ्यासत असताना आपण आपलं इंट्रोस्पेक्शन करायला हवं, आत्मपरीक्षण करायला हवं आणि म्हणून भगवंतांनी ज्या वृत्ती किंवा गुण सांगितलेले आहेत आणि जे विश्लेषण केलेलं आहे ते म्हणजे ज्या गुणांच्या प्रभावाखाली आपलं वर्तन आहे हे एकदा आपल्याला समजलं, की मग आपल्याला त्याच्यावरती इलाज करणं सोपं जाईल आणि या गुणांचं जे वर्णन केलंय ते वर्णन ऐकून म्हणजे त्याचा अनुवाद आपण बघणारच आहोत. पण त्या त्या गुणांचं आपल्याशी सांगड घालून आपण आपल्याला ऊर्ध्व दिशेला नेलं पाहिजे. म्हणजे कसं, की आपल्या वृत्तीमध्ये सुधारणा करायला हवी.
आपल्याला मनाची स्थिरता प्राप्त करून घ्यायला हवी आणि वागणुकीमध्ये शुद्धता आणि सत्यता या आचरणानं येईल. म्हणजे आपल्याला एक लय साधेल आणि मग स्वभावामध्ये काय होईल, साम्यावस्था येईल. म्हणजे असं म्हणत नाहीये की अशी आता आपल्या साधकांची अवस्था नाहीये. म्हणजे आपला अभ्यास वर्ग तर काकूही जॉईन करतात. म्हणजे त्यांची अवस्था आपल्यापेक्षा खूप वरची आहे. म्हणजे त्यांनी हे सगळं ऑलरेडी अचीव्ह केलेलंच आहे. आपण ज्यावेळी मागच्या वेळी त्यांचा अभ्यास वर्ग ऐकला त्यावेळी असं जाणवलं की त्यांनी आपण म्हणजे आता माझ्या बाबतीत म्हणायचं तर मी पुस्तकांच्या आधाराने बोलते. म्हणजे पुस्तकांचा रेफरन्सनी मी काय बोलायचं ते ठरवत असते. पण काकूंचं ज्यावेळी आपण निरूपण ऐकलं त्यावेळी त्यांनी अगदी आपल्या प्रॅक्टिकल आपल्या त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या उदाहरणांनी आपण गीता कशी जगली पाहिजे याचं अत्यंत सुंदर आपल्याला वर्णन करून सांगितलं. तर आपण या अध्यायाच्या अनुषंगानं आपण गुणातीत कसं व्हायचंय? आपल्या भगवंतांना जो अपेक्षित असलेला आपला स्वभाव अपेक्षित आहे, त्या स्वभावापर्यंत आपण कसं पोहोचायचंय याचा अभ्यास आपण या अध्यायामध्ये करणार आहोत. मागच्या वेळी आपण पहिला श्लोक अभ्यासला होता की तो श्लोक असा होता, परमभूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम्. म्हणजे भगवंत म्हणाले की ज्ञानातील अतिउत्तम असे परमज्ञान मी तुला पुन्हा सांगतो. म्हणजे आपण 13व्या अध्यायामध्ये जे ज्ञान म्हणून सगळं काही अभ्यासलं, भगवंत म्हणतात मी तुला हे पुन्हा सांगतो. आणि का पुन्हा सांगतो म्हणतात की हे जाणल्यानंच सगळे मुनी या संसारातून मुक्त होऊन परमसिद्धीला पावलेले आहेत. आज आपण दुसऱ्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. मी डॉक्टर स्वातींना विनंती करते की दुसरा श्लोक आणि त्यावरच्या माऊलींच्या ओव्यांचं वाचन करावं. इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. जे माझी या नित्यता तेणे नित्यते पंडुसुता परिपूर्ण पूर्णता माझी याची. मी जैसा अनंतानंदू जैसाची सत्य सिंधू तैसेची ते भेदू उरेची ना. जे मी जेवढे जैसे तेची ते जाले तैसे घटभंगी घटाकाशे आकाश जेवी. ना तरी दीप मुळकी दीपशिखा अनेकी मीनलिया अवलोकी होय जैसे. अर्जुना तया परी सरली द्वैताची वारी नांदो नामार्थ एकाहारी मी तू विण. येण्याची पै कारणे जै पहिले सृष्टीचे झुंपणे तैही तया होणे पडेची ना. सृष्टीची सर्वादी जे या देहाची नाही बांधी ते कैचे प्रळयावधी निमती लपा. म्हणूनी जन्मक्षया अतीत ते धनंजया मी झाले ज्ञानायया अनुसरोनी. ऐसी ज्ञानाची वाढी वानिली देवे आवडी देवीची पार्था ही गोडी लावावया. तव तया जाले आन सर्वांगी निघाले कान सपाई अवधान आतलापा. आता देवांच्या ऐसे जाकळी जतू असे वोरसे म्हणून निरूपण आकाशे वेंटाळेना. मग म्हणेगा प्रज्ञाकांता उजवली आजी वक्तृत्वता. जे बोला एवढा श्रोता जोडलासी तरी ऐकू मी अनेकी. गोविजे देह पाशकी त्रिगुणी लुब्धकी कोणी परी. तैसा क्षेत्रयोगे विये ये जगे ते परिस सांगे कोणे परी. पै क्षेत्र येणे व्याजे हे या लागी बोलिजे जे मत्संग बीजे भूती पिके. काय सांगतात या श्लोकामध्ये भगवंत की इदम ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. भगवंत सांगत आहेत की ही परासिद्धी एकदा का प्राप्त झाली म्हणजे मनुष्य आत्मज्ञानी झाला की सर्गेऽपि नोपजायन्ते. म्हणजे ज्या वेळेला कल्पक्षय होतो, ज्या वेळेला प्रलय होतो, त्यावेळी सुद्धा काय होतं, असा पुरुष प्रलय काळी सुद्धा व्याकुळ होत नाही. न व्यथंती
म्हणजे या ज्ञानाचा आश्रय घेऊन माझ्या साधर्म्याला प्राप्त जे झालेले आहेत ते महासर्गातही उत्पन्न होत नाहीत आणि महाप्रलयामध्ये सुद्धा ते व्यथित होत नाहीत. आता मागच्या वेळी आपण बघितलं होतं की सिद्धी इथे काय म्हणतात की सिद्धीला प्राप्त होतो, परासिद्धीला प्राप्त होतो असं भगवंत म्हणतात. म्हणजे परासिद्धी म्हणजे काय की आपण ज्या म्हणतो की अष्टसिद्धी आहेत, अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व या अष्टसिद्धी सांगितलेल्या आहेत. आणि जो खरा साधक आहे, जो खरा ज्ञानी पुरुष आहे, तो या सिद्धीच्या मोहामध्ये कधीही पडत नाही. आता इथे एक रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांचा दृष्टांत सांगतात की तो काय दृष्टांत आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वामी विवेकानंदांना भगवंताच्या दर्शनाची इतकी उत्कट इच्छा लागून राहिलेली होती. मग एकदा ठाकूरांनी त्यांना आपल्या पंचवटीमध्ये बोलवून घेतलं आणि त्यांना म्हणाले, अरे नरेंद्रा, असं बघ की तपस्येमुळं माझ्यामध्ये या अष्टसिद्धी ज्या आहेत त्या खूप दिवसापासून प्रगट झालेल्या आहेत, पण या सिद्धींचा मला काही उपयोग नाहीये. मग म्हणून मला असं वाटतंय की जगन्मातेला सांगून, आईला सांगून या सिद्धी सगळ्या तुला देऊन टाकाव्यात, कारण तुला जगन्मातेची पुष्कळ कामं करायची आहेत आणि हे तिनं मला सांगितलेलंच आहे. आणि म्हणून या सिद्धी जर तुला प्राप्त झाल्या तर तुला ज्यावेळी काम करायची प्रत्यक्ष वेळ येईल त्यावेळी तुला या सिद्धींचा खूप उपयोग होईल. मग तुझं काय म्हणणं आहे याच्यावर, असं स्वामी विवेकानंदांना विचारलं ठाकूरांनी. तर ज्यावेळी असं विचारलं त्यावेळी स्वामी विवेकानंदांना शंका तर काही आलीच नाही, कारण त्यांना ठाकूरांमध्ये किती शक्ती आहे हे माहीतच होतं. दैवी शक्तीचा अनंत प्रकाश त्यांना ठाकूरांच्या ठिकाणी अनुभवायला आला होता. म्हणजे त्यांच्या शब्दांवर विश्वास नव्हता असं तर अजिबातच नाही. पण आणि त्यांना भगवंताच्या दर्शनाची तर अत्यंत तळमळ होती, हेही तितकंच सत्य होतं. पण स्वामी विवेकानंद काय म्हणाले की माझ्या ईश्वर लाभाची जी मला आस आहे त्यामध्ये या सिद्धी मला किती सहाय्यक ठरतील. तर ठाकूर काय म्हणाले याच्यावर की त्या बाबतीत जरी तुला या सिद्धींचं सहकार्य नाही मिळालं, सहाय्य नाही मिळालं, तरी तुला ईश्वर लाभ तू तुझ्या सामर्थ्यानं करून घेशील आणि ज्यावेळी तू या ईश्वराचं कार्य करायला लागशील तेव्हा तुला या सिद्धी विशेष सहाय्यभूत ठरतील. मग हे ज्यावेळी ठाकूरांचं उत्तर ऐकलं त्यावेळी स्वामी विवेकानंद म्हणाले की मग मला त्या सिद्धींची आवश्यकता नाही. मला पहिल्यांदा ईश्वर लाभ तर होऊ द्या आणि नंतर त्या घ्यायच्या की नाही हे मी ठरवीन. म्हणजे या अद्भुत सिद्धी मिळवून आता जर मी माझ्या जीवनाचं लक्ष जर विसरून बसलो आणि स्वार्थानं प्रेरित होऊन जर मी त्याचा अनुचित उपयोग करून घेतला तर काय होईल, माझा विनाश होईल. म्हणजे या सिद्धी एकदा जर प्राप्त झाल्या तर मनुष्याला किंवा साधकाला त्या आत्मोन्नतीच्या मार्गावरून खाली आणत असतात. मग त्यांनी आपल्याला ढळू नये म्हणून साधकानं सतत जागृत राहिलं पाहिजे. आणि भगवंत जी परासिद्धी म्हणत आहेत ती परासिद्धी मात्र खूप वेगळी आहे. म्हणजे ती काय आहे, ती अणिमा, लघिमा, प्राकाम्य वगैरे यातली ती सिद्धी, या प्रकारची ती सिद्धी नाहीच आहे. तर ती सिद्धी कशी आहे, ती सिद्धी काय आहे, भगवंतांना सांगायचंय की ती परासिद्धी आहे, ज्यामुळं क्षेत्रज्ञाचं रूप तत्वतः अनुभवायला येतं. म्हणजे क्षरापासून अक्षर वेगळा कसा हे तर कळतंच, पण पुरुषोत्तम कोण हेही ध्यानामध्ये येतं. कल्पक्षय म्हणजे काय आणि कल्पारंभ म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये असलेला भगवत संकल्प म्हणजे काय हे ज्या आत्मज्ञानामुळे कळतं आणि त्या ज्या आत्मज्ञानामुळे मनुष्य सगळी जडाची बंधनं ओलांडून पलीकडे जातो, जन्ममृत्यूच्या चक्रातून पार जातो आणि
मोक्षाची शाश्वत प्राप्ती करून घेतो, सायुज्यता मुक्तीचा लाभ करून घेतो, त्याला भगवंत परासिद्धी म्हणतात. म्हणजे बाकीच्या सिद्धी ज्या काही आहेत त्या सिद्धी खऱ्या नाहीत किंवा त्या सिद्धी प्राप्त करणं हे काही साधकाचं साध्य नाहीये असं इथे भगवंत सांगतात. आता सर्गेपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च, म्हणजे ज्यावेळी कल्पक्षय होतो, ज्यावेळेला प्रलय होतो, हा कालखंड म्हणजे किती, तर ते आपण आधीच्या निरूपणांमध्ये आपण याचा उल्लेख झालेला होता की ब्रह्मदेवाचा दिवस म्हणजे केवढा आहे, म्हणजे 4 अब्ज 32 कोटी वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे आणि तेवढीच वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाची रात्र आहे, असा उल्लेख आपण आधीच्या निरूपणांमध्ये ऐकलेला आहे. म्हणजे हे सूक्ष्मगणित किती प्रचंड मोठं आहे हे आपल्याला माहित आहे. पण अशा वेळी सुद्धा काय होत नाही, असा ज्ञानी पुरुष व्यथित होत नाही. आता एक साधं व्यवहारातलं जर उदाहरण बघितलं की एखादं जर आपल्या एरियामध्ये एखादं पडीक घर असेल, म्हणजे जिथं कुठल्या मनुष्य प्राण्याचा वावर नाहीये, तर अशी आपण अफवा उठलेली ऐकतो की त्या घरामध्ये भूत आहे. म्हणजे तिथं भूत दिसायला लागतं. म्हणजे काय होतं की त्या घरामध्ये भूत असण्याचा भ्रम होतो. मग एखादा धाडसी पुरुष त्या घरामध्ये जाऊन जर त्यानं तिथला सगळा अंधार नाहीसा केला, म्हणजे प्रकाश तिथे त्यानं लाईट वगैरे लावले, तर तिथलं भूत आणि अंधार असं सगळं समाप्त होतं. म्हणजे साधं आपण अंधाराच्या रस्त्यावरून जाताना सुद्धा कुठं खड्ड्यात पडू नये किंवा ठोकर लागू नये, आपण कुठे अडखळून पडू नये म्हणून अगदी जपून चालतो. पण तसं चालत असताना सुद्धा चोर किंवा आणखीन काही चावणारे कीटक, साप विंचू असं तर नाही ना, अशी भीती आपल्याला वाटतच असते. पण तेच आपण प्रकाशात आलो की ती सगळी भीती समाप्त होती. त्याप्रमाणे सगळा परिपूर्ण प्रकाश स्वरूप असलेल्या परमात्म्याला विन्मुख झालं तर अंधकार रूपी संसाराची सत्ता आपल्याला सगळीकडे दिसू लागते आणि मग आपल्याला ती अनेक प्रकारे भीती दाखवायला लागते. पण वास्तविक बोध आपल्याला झाला तर संसाराची सत्ता राहतच नाही आणि मग सगळी भीती समाप्त होती. म्हणजे एक प्रकाश स्वरूप असा परमात्माच फक्त शिल्लक राहतो. मग इथं आपल्याला व्यवहारामध्ये अंधार नाहीसा करायला प्रकाशाला आणायला लागतं. म्हणजे तो एकतर सूर्याचा तरी प्रकाश असायला लागतो, नाहीतर आपण लावलेला लाईटचा किंवा बॅटरीचा असा तरी प्रकाश तो आपल्याला आणावा लागतो. पण परमात्म्याला मात्र काय आहे, त्याला कुठून आणावं लागतं का? नाही, तो सर्व देश, काळ, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती या सगळ्यामध्ये जसाच्या तसा परिपूर्ण आहे. म्हणजे संसाराशी पूर्ण विच्छेद झाल्यावर त्याचा आपल्याला अनुभव येतो. म्हणजे जसं माऊलींची नाही, सॉरी, ही रामदास दासबोधामध्ये आलेली ओवी आहे की व्यावहारिक सत्तेमध्ये कसं आहे की मृत्यूचं तर भय प्रत्येकाला असतंच. एक ती ओवी आहे की मृत्यू न म्हणे हा भूपती, मृत्यू न म्हणे हा चक्रवर्ती, मृत्यू न म्हणे हा करामती कैवाड जाणे. म्हणजे हा भूपती म्हणजे राजा आहे, चक्रवर्ती म्हणजे हा महाराजा आहे किंवा सम्राट आहे किंवा मोठा युक्तिबाज किंवा मंत्रतंत्र जाणणारा आहे, असं मृत्यू काही जाणत नाही. कोणी सम्राट असू दे किंवा भले अगदी साधू संत असू दे, मृत्यू त्याला मानत नाही. मृत्यू सगळ्यांना उचलून नेतोच. पण जे स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत, म्हणजे जे आत्मज्ञानी झालेले आहेत, ते काय असतात, ते फक्त मरून सुद्धा अमर असतात. आता आपल्याला एक पाश्चात्य विचारवंत माहिती आहे की सॉक्रेटिसला काही दगाफटका करून, म्हणजे त्याच्या शिष्यानंच काहीतरी कटकारस्थान करून मारलं होतं. म्हणजे त्याला राजाकरवी मारवलं. पण आपल्याला हे सगळ्यांना कदाचित माहीत असेल की त्याला विषप्राशन करायला लावलं.
आणि ज्यावेळी त्याला ते विषप्राशन करायचा प्रसंग त्याच्यावरती आला, तर त्यावेळी तो काय म्हणाला, की मला मारून काय होणार आहे? तर त्याला विष द्यायला आलेला जो सैनिक होता ना, तो त्याला बंदिवासात टाकलेलं होतं, तुरुंगात होता तो. आणि एका सैनिकाकरवी त्याला ते विष पाठवलं गेलं. तर तो सैनिक त्याला म्हणाला, "अरे, काही क्षणाचाच तू आता सोबतीयेस. तू आता मरशील, त्यावेळी आम्ही तुला पुरून टाकणार आहोत." मग त्यावेळी सॉक्रेटिस काय म्हणाला, की "तुम्ही काय मला पुरणार? मी तुम्हाला सगळ्यांना पुरून उरणार आहे." म्हणजे त्याला काय म्हणायचं होतं, की जरी तुम्ही मला शरीरानं गाडून टाकलं, तरी माझ्या विचारांच्या रूपानं मी जिवंतच राहणार आहे. म्हणजे आत्मज्ञान का महत्वाचं आहे? त्याचं हे कारण आहे, की एकदा का माणसाला आत्मज्ञान झालं, की तो चैतन्य रूपच होतो. निर्माण होणं, नाश पावणं आणि पुन्हा निर्माण होणं, हे सृष्टीचं जे चक्र आहे ना, ते सातत्यानं खरं तर चालूच राहतं. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलं होतं, की एक श्लोक येतो, अव्यक्तादीनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत, अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. म्हणजे काय म्हणतात भगवंत, की हे अर्जुना, सगळे प्राणी जन्मापूर्वी शरीररहित होते आणि मरणानंतरही कसे असतील, तर ते शरीररहितच असतील. फक्त मध्यंतरीच हे शरीरधारी दिसत आहेत. मग यात चिंता कसली? म्हणजे काय म्हणायचे, की दृश्य सृष्टीचं असंच आहे, की ही जी आता सगळी दृश्य सृष्टी आपल्याला अनुभवायला येते, ती व्यावहारिक सत्तेमध्ये आहे. म्हणजे मिथ्या आहे. प्रलयानंतर ती चैतन्यामध्ये मिसळून जाणार आहे आणि हे जाणणारा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही. त्याला त्याला दुःख होत नाही. नाहीतर माणसाला काय म्हणलेलं आहे, की सतत भय मागं लागलेलं आहे. म्हणजे कसलं भय आहे, की आता एखाद्या वकिलाला वाटत असतं, अरे ही केस मी हरलो तर काय होईल? माझ्या हातातून माझ्या बाकीच्या क्लायंटवरती तर परिणाम होणार नाही ना. म्हणजे कोणतं ना कोणतं तरी भय प्रत्येकाला ग्रासूनच आहे. मग कधी मृत्यू येईल याची भीती आहे. मृत्यूचं भय तर सगळ्यांच्याच मागं लागलेलं आहे. मृत्यूला ये म्हणणारी माणसं फार थोडी असतात. म्हणजे म्हणजे असे सावरकरांसारखे धन्योहम धन्योहम म्हणणारे सावरकर एखादेच, ज्यांना मृत्यूचं अशा पद्धतीनं स्वागत करायचं सामर्थ्य लाभलेलं आहे. असे लोकविलक्षण महात्मे आपल्या भूमीला खूप लाभले. म्हणजे लोकमान्य टिळक असतील, की लोकमान्य टिळक तर म्हणजे त्यांना टिळकांच्या नावाचा जय जयकार असा असायचा, की लोकमान्य टिळक, लोकमान्यांना आपण पाहतोय प्रत्यक्ष, तर आपण केवढे भाग्यवान आहोत असं लोकांना वाटायचं. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी म्हणे एकदा लोकमान्यांना विचारलं, की लोक तुमचा एवढे जय जयकार करतात, तर आपण कुठल्या देशाचे राजा आहात का? तर त्यावेळी टिळक हसून म्हणाले, माझ्या देहाचा सुद्धा मी राजा नाहीये, तर मग मी कुठला राजा असणार आहे? म्हणजे खरा आत्मज्ञानी जो आहे ना, त्यांना हा देह कधी तरी पडणारच आहे, हे क्षेत्र हे जाणारच आहे, हे माहीतच असतं. हा क्षेत्रज्ञ जो आहे ना, तोच सगळ्या भूतांच्या मध्ये आहे आणि तो चैतन्य स्वरूप आहे. आणि प्रलयाच्या वेळी हा खरा ज्ञानी जो महापुरुष आहे, तो कधीही व्यथित होत नाही. त्याच्या मनाला दुःख वाटतच नाही. कल्पारंभी असा आत्मज्ञानी मनुष्य जन्माला येत नाही. कारण काय असतं, की त्याला आत्मज्ञान झालेलं असतं. त्याच्या सगळ्या वासना म्हणजे शुभ अशुभ वासना त्याच्या मनातून गळून गेलेल्या असतात आणि म्हणून त्याला मुक्ती मिळते. मग असा अ, पुरुष हा कल्पारंभी कोणताही कारण आपल्याला माहिती आहे, की आपण असं म्हणतोच ना, की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग जर सगळ्या वासना गळून गेलेल्या आहेत, तर मग त्याला देहही धारण करावा लागतच नाही. आत्मज्ञान झाल्यानंतर भलेही कल्पक्षय झालेला असेल, त्याला दुःख वाटत नाही.
मग ही विदेह मुक्ती आहे. ही मुक्ती लाभल्यानंतर संसाराची पुनरावृत्ती होत नाही. हेच उत्तम ज्ञान आहे. हे आत्मज्ञान प्राप्त झालं की भगवंत या श्लोकामध्ये म्हणतात, मम साधर्म्य मागताः, म्हणजे भगवंतांशी साधर्म्य म्हणजे काय, तर परब्रह्म स्वरूप होणं, म्हणजे परब्रह्माचं स्वरूप. म्हणजे कसं म्हणलेलं आहे की जो अस्पर्श, अरूप, अगंध, अव्यय, अप्रमाण, अमुख, अवाक, अतेजस्क, अचक्षु, अगोत्र, अशरीरस्क, असं जे काही परब्रह्माचं स्वरूप सांगितलेलं आहे, त्या स्वरूपाशी त्याला तदाकारता प्राप्त होते. म्हणजे भगवंताशी साधर्म्य होणं म्हणजे काय, पूर्णत्व प्राप्त होणं, म्हणजे तत्स्वरूपता प्राप्त होणं, एकत्व अनुभवता येणं. म्हणजे आपल्याला तो श्लोक माहिती आहे ना, ईशावास्य उपनिषदातला, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणजे ते परब्रह्म पूर्ण आहे, ते ब्रह्म स्वरूपानंही पूर्ण आहे. ते कार्यात्मक ब्रह्म पूर्ण म्हणजे कारणात्मक ब्रह्मापासून उद्भवतं, पण ते त्याच्यापासून जरी निराळं होत असलं तरी आपलं पूर्णत्व सोडत नाही. म्हणजे ते पूर्णच उद्भवतं. कार्यरूप ब्रह्माचं पूर्णत्व घेऊन पूर्णच केवल ब्रह्म अवशिष्ट राहतं. म्हणजेच सृष्टीच्या पूर्वी जे अखंड एकरस सर्वव्यापी असं ब्रह्म होतं, तेच सृष्टीनंतर कार्यब्रह्म होतं, पण तेही पूर्णच आहे. त्या कारणरूप पूर्णापासून हे कार्यरूप ब्रह्म वेगळं आहे असं भासू लागतं, पण त्याच्या पूर्णत्वामध्ये काहीही फरक पडत नाही. म्हणजे भगवंत काय सांगतायत की माझ्याशी साधर्म्य प्राप्त होतं म्हणजे पूर्णत्व येतं. आणि या श्लोकालाच भगवंतांनी पहिल्या श्लोकामध्ये ही परासिद्धी आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे कसं आहे की ज्ञानी महापुरुष जे असतात ते भगवंतांसारखे निर्विकार निर्लिप्त तर होतात, पण मग आपल्याला असं वाटेल की असा ज्ञानी महात्मा सुद्धा मग संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि संहाराचं कार्य करायला लागतो का, करायला सक्षम होतो का. तर योगाभ्यासानं एखाद्यामध्ये काही प्रमाणात सामर्थ्य येतं, पण भगवंतांच्या बाबतीत कसं आहे की ते सर्व समर्थ आहेत. म्हणजे त्यांच्याकडच्या सामर्थ्याबाबतीत आपण काय म्हणतो की कर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ. म्हणजे भगवंतांचं सामर्थ्य कसं आहे तर ते असीम आहे. भगवान कसे आहेत, स्वतः सिद्ध आहेत, सगळं काही करायला समर्थ आहेत. मग जे ज्ञानी महापुरुष भगवंतांच्या स्थितीला प्राप्त होतात, म्हणजे ते महापुरुष 14 भुवनांची निर्मिती करू शकतात का सृष्टीच्या आरंभी, तर तसं होत नाही नक्कीच. म्हणजे असं म्हणलेलं आहे की त्यांना शरीर धारण करावं लागत नाही. आणि महाप्रलयाच्या वेळी जे काही सगळं संपूर्ण चराचर सृष्टी भस्म होत असते, संपूर्ण पृथ्वी बुडायला लागते, सगळीकडे हाहाकार माजतो, सगळे प्राणी दुःखी होतात, नष्ट होतात, पण या महाप्रलयामध्ये सुद्धा या ज्ञानी पुरुषांना कोणतेही दुःख होत नाही, त्यांच्यात कसलेच विकार होत नाहीत. आणि कारण काय, तर ते या तत्वाला प्राप्त झालेले आहेत, म्हणून ते व्यथित होत नाहीत. आता माऊलींनी या श्लोकाबद्दल काय म्हणलेलं आहे की अर्जुना, जी माझी नित्यता आहे त्या नित्यतेने ते पुरुष नित्य आहेत आणि माझ्या परिपूर्णतेने ते परिपूर्ण आहेत. मी जसा अमर्याद आनंद आहे व जसा मी सत्याचा समुद्र आहे तसेच ते आहेत. त्यांच्यात आणि माझ्यात भेद शिल्लक राहतच नाही, कारण मी जसा व जेवढा आहे तसेच व तेवढे ते ज्ञानाच्या योगाने झालेले आहेत. ज्याप्रमाणे घट फुटला की त्या फुटल्यावर घटाकाश जसे महाकाश होते, अथवा दिव्याच्या मूळ ज्योतीत दुसऱ्या अनेक ज्योती मिळाल्या असता जसं होतं,
तशा सर्व ज्योती एकरूप होऊन जातात, त्याप्रमाणे समज. अर्जुना, त्याप्रमाणे त्या पुरुषाच्या ठिकाणी द्वैताची येरझार संपली व तो व मी असे दोघे देव भक्त या दोघांच्या नामाचा अर्थ जे स्वरूप, त्या स्वरूपाच्या ठिकाणी ऐक्याने मी आणि तू असा द्वैत भावाशिवाय नांदत आहोत. आपल्याला एक तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग माहीत असेल की तू देव आणि मी भक्त ऐसे करी. म्हणजे जरी अशी एकरूपता प्राप्त झाली असं संत महात्म्यांच्या बाबतीत झालेलं असलं तरी तुकाराम महाराज काय म्हणतात की हे द्वैत शिल्लक राहू देत भगवंता. म्हणजे तुझी भक्ती मला करण्यासाठी असं द्वैत ते मागून घेत आहेत भगवंताकडून. म्हणजे पण इथे भगवंत अशी खात्री देत आहेत की मी आणि तू अशा द्वैत भावाशिवाय नांदत आहोत अशी स्थिती प्राप्त होईल. मग या कारणामुळे जेव्हा मूळ सृष्टी उत्पन्न होईल त्यावेळी त्याला जन्मास यावे लागणार नाही आणि सर्व सृष्टीच्या आरंभी ज्यांना देहाचा आकार घ्यावा लागत नाही ते आत्मज्ञानी पुरुष प्रलय काळाच्या वेळी कसे मरण पावतील? अर्जुना, म्हणून ते पुरुष या ज्ञानाचा मार्ग स्वीकारून जन्मक्षयातीत असे मद्रूप झाले. असा ज्ञानाचा महिमा वर्णन करणे देवास प्रिय असल्यामुळे व त्याचप्रमाणे अर्जुनालाही गोडी लागण्याकरता म्हणून देवांनी याप्रमाणे ज्ञानाचा महिमा वर्णन केला. असं ज्ञानाचं महत्त्व भगवंतांनी वर्णन केलं तेव्हा अर्जुनाची वेगळी स्थिती झाली. इथे माऊलींनी काय वर्णन केलेलं आहे की असा भगवंत ज्यावेळी यात सगळ्या ज्ञानाचा महिमा वर्णन करायला लागले ना त्यावेळी अर्जुनाची अत्यंत भारावल्यासारखी स्थिती झाली. आणि काय स्थिती झाली मग ती की त्याच्या संपूर्ण अंगालाच कान फुटले आणि तो अवधानाची साक्षात मूर्तीच बनला. म्हणजे त्याच्या संपूर्ण अंगाला कान फुटले म्हणजे काय म्हणलेलं आहे की तो सर्व अंगानं अवधान रूप झाला आणि ऐकतोय कोणाकडून? साक्षात देवासारख्या सर्वज्ञाकडून तो ऐकतोय. आणि त्याच्याकडून केलं जाणारं जे अफाट व्याख्यान आहे त्याच्याकडून आकलन केलं जात होतं आणि जे सांगतो आहे त्याचा अर्जुनावरती परिणाम होतोय असं ज्यावेळी देवानं बघितलं म्हणून देवाचं व्याख्यान सुद्धा कसं झालं म्हणलेलं आहे की आकाशापेक्षाही मोठं झालं. म्हणजे ते इतकं विस्तृत झालं, इतकं उत्तुंग झालं, इतकं विशाल झालं की ते आकाशाच्याही कवेत येणार नाही इतकं विशाल झालं. मग भगवंत काय म्हणाले, श्रीकृष्ण काय म्हणाले की हे बुद्धिरूपी स्त्रीच्या पती अर्जुना, आमचे जेवढे व्याख्यान तेवढेच अवधान असणारा तू श्रोता मिळाल्यामुळं आज आमची वक्तृत्व रूपी कन्या विवाहित झाली, कारण तिला तुझ्यासारखं योग्य स्थळ मिळालं. म्हणजे इथं आपण जर बघितलं तर माऊलींच्या उपमा एक काय म्हणजे काय उपमा द्यायची याला हे कळत नाही खरं तर की किती परिपूर्ण अशी उपमा दिली आहे की काय म्हणलेलं आहे की हे बुद्धिरूपी स्त्रीच्या पती अर्जुना, आमचं जेवढं व्याख्यान तेवढंच अवधान असणारा तू श्रोता मिळाल्यामुळं. म्हणजे भगवंतांचं व्याख्यान तर अत्युच्च कोटीचं आहेच पण तेवढंच पूर्ण अवधान देऊन ऐकणारा श्रोता मिळाल्यामुळं काय म्हणतात भगवंत इथं. म्हणजे माऊलींनी भगवंताच्या मुखामध्ये हे ओव्या ठेवलेल्या आहेत की काय म्हणतात की आज आमची वक्तृत्व रूपी कन्या विवाहित झाली, कारण का तुझ्यासारखं योग्य स्थळ मिळालं. तरी मी एक असून त्रिगुणरूपी पारध्याकडून अनेक देहपाशात कोणत्या प्रकाराने अडकला जातो व मी क्षेत्राच्या संघाने हे जग ही सारी जग कोणत्या प्रकाराने व कसा प्रसवतो ते सांगतो, ते ऐक. माझ्या संघरूपी बीजाने यात प्राणीरूपी पीक येते. म्हणजे अज्ञानामध्ये प्राणीरूपी पीक येते आणि याच कारणामुळे याचा क्षेत्र या नावाने उल्लेख केला जातो. आता भगवंत इथून पुढच्या श्लोकांमध्ये आपल्याला मम योनिर महद्ब्रह्म तस्मिन् गर्भम दधाम्यहम संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत. म्हणजे जे भगवंतांच्या साधर्म्याला प्राप्त होतात
ते तर महासर्गातही उत्पन्न होत नाहीत. पण जे प्राणी महासर्गात उत्पन्न होतात, त्यांच्या उत्पन्न होण्याची प्रक्रिया कोणती? त्याबद्दल भगवंत आता पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहेत. मला वाटतंय की आज आपण इथे थांबूया. मी आजची ही सेवा भगवंतांच्या चरणी अर्पण करून आज इथेच थांबते. श्रीकृष्णार्पणमस्तु. खूप छान सुचवता. मी आता जयश्रीताई सोने यांना विनंती करते की त्यांनी आरती म्हणावी. मी म्हणते आरती. ओम जय भगवद गीते, ओम जय भगवद गीते, हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवद गीते, कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, ओ मैया कामासक्ति हरा, तत्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवद गीते, निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी, मैया निर्मल मलहारी, शरण रहस्य प्रदायिनी, सबविधि सुखकारी. ओम जय भगवद गीते, राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा, मैया कारिणी मोद सदा, भवभयहारिणी तारिणी, परमानंद प्रदा. ओम जय भगवद गीते, आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी, ओ मैया नाशिनी तमरजनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी. ओम जय भगवद गीते, समता त्याग सिखावनी, हरिमुख की बानी, ओ मैया हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की रानी. ओम जय भगवद गीते, दया सुधा बरसावनी, मातु कृपा कीजय, मैया मातु कृपा कीजय, हरिपद प्रेम दान कर, अपनो कर लीजय. ओम जय भगवद गीते, ओम जय भगवद गीते, ओम जय भगवद गीते, हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवद गीते, ओम जय भगवद गीते, ओम जय भगवद गीते. छान. मी आता मापारी काकूंना विनंती करते की त्यांनी पसायदान म्हणावे. म्हणते आवाज येतोय ना? आता विश्वास येतोय ना? आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, पूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांशील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजिजो आदी पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. जेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पंढरीनाथ महाराज